श्रोते हो नमस्कार. प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आज आपण बघतोय की आपल्या आजूबाजूला पाऊस पडताना दिसत नाही आहे. मग पाऊस न पडण्याची कारणं अनेक आहेत. आता एल निनोचं कारण सांगितलं जातं, पण निसर्गात काय असल्यानं पाऊस लवकर पडू शकतो किंवा काय असल्यामुळं पडू शकतो, तर ते म्हणजे झाडं. झाडं असतील तर पावसाचं प्रमाण चांगलं असतं. आज आपण कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात बघतो की झाडं आहेत आणि तिथं पावसाचं प्रमाणही चांगलं आहे. मग आपल्या बीडमध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे की जे झाडांची निगा राखतं, जगवतं, झाडं लावतं. असं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे आणि त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. अभिमान खरसाडे. नमस्कार सर. नमस्कार. निसर्गासाठी एक काम करता की झाडं लावता, ही प्रेरणा कशापासून आणि कधी सुरू झाली तुमची? ही प्रेरणा तशी बालपणापासूनच. आणि बालपणी मी ज्यावेळेस पहिली दुसरीला होतो गावच्या शाळेमध्ये, तर त्यावेळेस खूप मोठी झाडं आमच्या गाव परिसरात डोंगरावरती होती. परंतु नंतर मी बीड शहरामध्ये शिकायला आलो आणि थोडंसं गावाकडं दुर्लक्ष झालं. मधला जो 10-15 वर्षाचा कालावधी गेला आणि त्यानंतर मग गावाकडं मी जायला लागलो, तर आपल्या लहानपणी पाहिलेलं वैभव निसर्गाचं ते आता राहिलं नाही. मग ही झाडं नेमकी गेली कुठं, हा वारंवार प्रश्न मला पडायचा. आणि तशी एकदा घटना पण झाली ज्यावेळेस दुसरीपर्यंत गावात शाळेत होतो आणि तिसरीला मी बीडमध्ये संस्कार विद्यालयात शिकायला आलो. आणि त्यावेळेस मला गावची इतकी ओढ असायची नाही तर करमत नसायचं. मग कधी कधी काय करायचो मी की इंटरवलमध्ये एकटाच पायी चलत जायचो गावाकडे. इथून 7 किलोमीटर माझं गाव आहे, म्हणजे बालपणीसुद्धा जायचो मी. आणि मग घरचे बेजार व्हायचे, बेचैन व्हायचे. शाळा सुटली, पोरगा कुठे, मग शोधाशोध व्हायची. आणि मी दुपारची शाळा सुटल्यानंतर कुठल्या तरी डोंगरावर जाऊन बसलेलो असायचो. म्हणजे ही ओढ लहानपणापासून होती. पण त्यातली त्यात पुन्हा हे संस्कार जे असतात ना वृक्षप्रेमाचे, निसर्गाचे, बऱ्याचदा आपली जी जुनी माणसं आहेत ना ही फार निसर्गप्रेमी होती. तर तशी आमच्या घरामध्ये आमची आजी ही वृक्षप्रेमी होती. कारण ती झाडांसाठी उपवास धरायची. ती कुठल्या मंदिरात गेली नाही, काही नाही. तिचे 2 उपवास फिक्स असायचे, एक पौर्णिमा आणि एकादशी. तर त्यावेळेस ती सकाळी पाणी पिऊन, एक घोट पाणी पिऊन उपवास सुरू करायची. आणि मग संध्याकाळच्या टायमाला दिवस मावळायला लागला की आम्ही त्यावेळेस लहान लहान 7-8 वर्षाचे होतो, तर ते एक तांब्याभर पाणी घेऊन जायची, एक मिठाचा खडा घेऊन जायची आणि कुठल्या तरी एखाद्या झाडाच्या खाली ती अगरबत्ती लावून त्याला ते पाणी वाहून तिथं एक मिठाचा खडा ती एक ठेवायची आणि एक खडा स्वतः ठेवून उपवास सोडायची. आम्ही हे निरीक्षण करायचो ना लहानपणी. मग हे करत असताना आम्ही कधी प्रश्न विचारायचो आजीला की तू हे मिठाचा खडा, एखादी गळखडी साखर त्या झाडाला का ठेवते? तर ती काय सांगायची की याच्यामुळं साखर किंवा गुळाचा खडा ठेवल्यावर मुंग्या जमा होतात, मुंगळे जमा होतात आणि मग झाडामध्ये जी काही कीड असते का नाही ती खाऊन टाकतात. मग झाड निरोगी राहतं. बरोबर आहे की नाही? जसं आपण निरोगी असतो ना तसं झाड पण निरोगी राहिलं पाहिजे. मग हे आम्ही नुसतं ऐकायचो त्यावेळेस, असं काही वाटत नव्हतं. नंतर ती आम्हाला नेहमी सांगायची की गावची वाट असेल, शेतातला रस्ता असेल, त्याच्यावर लघवी कधी करायची नाही, रस्त्यावरती कधी घाण करायची नाही. मग हे आम्ही विचारायचो का नाही करायची, तर ती म्हणायची की वाट ही आपली आई असते आणि मग आपण आईच्या ह्याच्यावरती लघवी नाही करायला पाहिजे, घाण नाही करायला पाहिजे. मग ती एक आम्हाला सवय लागली. आता आपण जर बघितलं ना तर आजकाल कुठल्या गावात प्रवेश करताना नाक दाबून जावं लागतं. संस्कार राहिले नाहीत आणि जुन्या माणसाचं आपण ऐकलं नाही. त्याच्यामुळं आपली गावं घाण झाली, जुनं वैभव आपलं आपल्यापासून लांब गेलं. जुनी माणसं अडाणी निश्चित होती, परंतु त्यांना प्रकृतीचं चांगलं ज्ञान होतं आणि ते जपत होते आणि जगत होते. आज राहिलं नाही ते. बरोबर का? त्याचे परिणाम आपण भोगतोय. मग ज्यावेळी आता तुम्ही म्हणताय लहानपणापासून, म्हणजे आजीनं तुमच्या खरे संस्कार तुमच्या मनावर रुजवले की झाडं लावली पाहिजेत. मग ही जी झाडांची तुम्ही मोठेपणी म्हणजे एक संस्था निर्माण केली, झाडं लावायला सुरुवात केली, ती नेमकी कधीपासून आणि कोणती संस्था? संस्था तर अलीकडं सुरू झाली समजा 2019-20मध्ये. तिचं मुहूर्तमेढ रोवली गेली, पण खरी संस्था अस्तित्वात आली 2021ला शिवराई या नावानं. आणि ती शिवराई उभा राहण्यामागे फार मोठे घटना येतात. कारण शालेय जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही कुया वगैरे लिंबोळ्या लावायचो, पण ते लावायचो पुन्हा शाळेमध्ये आलं की पुन्हा झाडाकडं डोंगराकडं दुर्लक्ष व्हायचं.
मग ती काही झाडं जगत नव्हती. ही सल अनेक वर्ष हृदयामध्ये होतीच. आणि दुसरी गोष्ट की पुन्हा महाविद्यालयीन शिक्षण, त्यामुळं बी गावाकडे इच्छा असून काही करता आलं नाही. मग आम्ही काय करायचो की बुवा शेतामध्ये झाडं लावायचो, बांधावरती झाडं लावायचो. मामाच्या गावाला गेलो लाव झाडं, पाहुण्याच्या गावाला गेलो लाव झाडं, कुठे जिथं जाईल तिथं लावायचं काम करायचं. परंतु प्रश्न असा व्हायचा की जवळचीच माणसं ती झाडं उपटून टाकायची, तोडून टाकायचे, ह्याने रान पडतं, अशी वेगवेगळी कारणं हे करायची. एकदा तर मी 800 पेरूचे झाडं माझ्या शेतात लावली. आणि विशेष म्हणजे तिथं कुठली पाईपलाईनची सोय नव्हती, कुठलं पाण्याची सोय नव्हती. मग मी ते पाणी शिंदून विहिरीतून ती बाग जगवण्याचा प्रयत्न करायचो. मग आमच्या वडिलांनी काय केलं, म्हणले आता हे पेरून कधी मोठे व्हायचे, कधी उत्पन्न यायचं, इथं आपल्याला बाकीचे पिकं घ्यायचे. आणि मग मी एक दिवस घरी बीडला आल्यानंतर आमच्या वडिलांनी नांगूर घालून ती झाडं मोडून टाकली. त्यावेळेस खूप मोठं दुःख झालं मला की आपल्या घरचे तर आपल्याला झाडं लावू देत नाहीत. म्हणजे झाडांचा संघर्ष हा बाहेरचा तर वेगळाच, पण घरामधूनसुद्धा झाला. आणि त्याच्यानंतर मग 18-19मध्ये आम्ही एक अभियान सुरू केलं की हे जे वयस्कर माणसं आहेत त्यांना पर्यावरण सांगून उपयोग नाही. आपण हे जसं आपल्या मनामध्ये लहानपणी बिंबलं, रुजलं, तसं आपण लहान मुलावरती ते रुजवण्याचा प्रयत्न करू. मग लहान मुलं कुठे आहेत तर आपण शाळेमध्ये जाऊ आणि शाळेमध्ये जाऊन त्या मुलावरती पर्यावरणाचे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करू. आणि मग आम्ही त्यावेळेस सृष्टी संवर्धन आणि पर्यावरण संकल्प अभियान सुरू केलं. मग हे अभियान सुरू करण्यासाठी मला प्रेरित केलं प्राचार्य PB सावंत सर आणि प्राचार्य मोहन परजणे सर, किंवा तुला जर हे काम करायचं असेल तर तू लहान मुलामध्ये जा. मग त्यावेळेस आम्ही 150 शाळा फिरलो आणि जवळपास 1-1.5 लाख मुलांच्या सोबत त्यावेळेस संवाद साधायचा प्रसंग आला. आणि मग ते पर्यावरण जागरण करत असताना काही शाळांनी, जिल्हा परिषद शाळा किंवा प्राथमिक शाळा, त्यांनी विनंती केली की तुम्ही आमच्या पण शाळेत या, माध्यमिक शाळेत तर जातात पण प्राथमिकमध्ये पण या. पण 1-2 शाळा केल्यानंतर माझ्या असं गोष्ट लक्षात आली की लहान पोरांना पर्यावरण हे अवजड, पर्यावरण समजणं मुश्किल आहे, त्यांना गोष्टी स्वरूपात पर्यावरण पाहिजे. आणि मग त्यावेळेस मी निसर्गाचं देणं नावाची बालकथा संग्रह लिहिला, एक 20 दिवसामध्ये छापून आणला. आणि मग तिथं त्या शाळेमध्ये त्या पर्यावरणाच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, कथेतून पर्यावरण सांगायला सुरुवात केली. आणि त्या मुलांनी आपल्या शेतातलं झाड कसं सांभाळावं, ती सांभाळण्यासाठी त्या कथा तशा निर्माण केल्या. आणि मग अशा पद्धतीनं आम्ही शाळा करत होतो. आणि ते करत असताना मग कोरोना आला आपल्याकडे, लॉकडाऊनची परिस्थिती आली. मग लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आमचं ते अभियान बंद पडलं. परंतु हे अभियान करत असताना एक फार महत्त्वपूर्ण घटना घडली की ज्याच्यातून मला दिशा मिळाली. एका मुलानं मला एका शाळेवरती प्रश्न विचारला की तुम्ही सगळं सांगता, तुम्ही झाडं लावता, बिया लावता, हे मान्य आहे, परंतु तुम्ही अशी एखादी वनराई तयार केलेली आहे का की जी वनराई पाहण्यासाठी आम्ही आलो तर पाहायला मिळेल? तर त्यावेळेस फार मोठा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला. कारण आपण तर झाडं कुठंही लावतो आहे, म्हणजे असं काही ठरलेली जागा नाही. आणि ही लहान मुलं आल्यानंतर आपण दाखवणार नेमकं काय? तर त्यावेळेस म्हटलं की लहान मुलांना दाखवण्यासाठी आपण एखादा असं वनप्रकल्प तयार करणं गरजेचं आहे. आणि मग त्या प्रकल्पाला कोरोनाच्या पिरियडमध्ये सुरुवात करावी असं मला वाटलं. आणि मग ते जागा पाहण्यासाठी माझे जे शिक्षक आहेत, वर्ग शिक्षक शाळेतले, त्यांना मी एकदा घेऊन गेलो ते जागा बघायला की सर म्हटलं की या डोंगरावरती आपल्याला झाडं लावायची आणि ही जागा आपल्याला कशी वाटेल. तर ते 5 मिनटं खूप हसले ते. मग हसल्यानंतर मला खजील वाटलं की याला आपण झाडं लावायचं सांगतोय तर हसतायत. मग नंतर 2 मिनटं शांत झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे अभिमान, तुला झाडं लावायचे तर जागा अशी निवड की तिथं झाडं जगतील. खडकावरती गवत नीट येत नाही, तू तिथं झाडं लावायचं करतो म्हणल्यानंतर किती वेंदळ्यासारखं काम आहे. मग मी थोडंसं इरस निर्माण झाली. म्हणलं सर हसले, चांगली गोष्ट आहे, पण झाडे मी इथंच लावणार. आणि दुसऱ्या दिवशी कुदळ फावडं घेऊन मी तिथं काम करायला सुरुवात केली. आणि 25 मार्च 2019-20ला मला वाटतं कोरोनाचं पहिलं लॉकडाऊन पडलं. मार्च, एप्रिल, मे जाऊ दिला आणि मेच्या एंडला मी ते काम सुरू केलं. जूनचा 2-3 पाऊस होईपर्यंत नुसते खड्डे खोदून ठेवायचे. मग ते खड्डे खोदून ठेवण्यासाठी त्यावेळेस लॉकडाऊनमध्ये बाहेर रस्त्यावरती गाडी येऊ देत नव्हते, माणूस फिरू देत नव्हते. आणि मग मी काय करायचो की बीडमधून एक पाण्याची बाटली, पिशवी
आणि त्या पिशवीमध्ये आपला दुपारचा डब्बा असं घेऊन बीडवरून बिंदुसरा नदीच्या पात्रातून खजाना विहिरीपर्यंत जायचो. खजाना विहिरीपासून मग आमचा गावचा फाटा लागला की तिथून डोंगरानं चालत आमच्या पॉईंटला जायचो आणि मग तिथं खड्डे खोदत बसायचो आणि पुन्हा संध्याकाळी 5-5:30ला चालत यायचो. असं 7 किलोमीटर जाणं आणि 7 किलोमीटर येणं कोरोनाच्या पिरियडमध्ये मी केलं. 2 महिने खड्डे खोदून ठेवले. पाऊस पडल्यानंतर तिथं पहिल्यांदा 70 झाडं लावली आणि 70 झाडं लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते झाडं गायब झाली. एकही झाड राहिलं नाही. काही शेळ्यानं खाल्ले, काही लहान मुलांना उठून नेले, जनावराकडच्या शेळ्या मागच्या मुलांनी. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर झाडं आपले नाहीत. वाईट वाटलं की यार आपण झाडं लावायला सुरुवात केली पण झाडं तर नाही आहेत तिथे. म्हटलं ठीक आहे अजून लावू आपण. दुसऱ्या दिवशी 50 झाडं लावली. मग 50मधली कमीत कमी 10-5 दिसली मला दुसऱ्या दिवशी, परंतु गेलेलीच होती जवळपास 80-90% झाडं. मग मी उद्विग्न झालो आणि ती पोस्ट फेसबुकला टाकली, व्हॉट्सॲपला टाकली. मग आमच्या वर्गमित्रांनी ती पोस्ट पाहिली आणि त्यांनी सांगितलं की झाडं अशी जगत नसतात. झाडांना जगवायचं असेल तर त्यांना संरक्षण पाहिजे आणि तुम्ही ज्या गायरानामध्ये सरकारी डोंगरावरती सार्वजनिक ठिकाणी लावताय तिथं तर जनावरांची शेळ्यांची संख्या फार मोठी, तिथं कशी झाडं जगतील, तिथं संरक्षण करा म्हटलं. मग संरक्षण करा म्हणल्यानंतर त्याला संरक्षणाला आपल्याकडं कंपाऊंड करण्यासाठी फेन्सिंग करण्यासाठी कुठं पैसे, आधीच व्यवसाय धंदे बंद त्या कोरोना पिरियडमध्ये. आणि मग माझ्या वर्गमित्रांनी मला 14,000 रुपये कॉन्ट्रीब्युशन करून त्यावेळेस दिले. मग त्यामधून एक काटे तार विकत आणली, 4 बंडल आले आणि त्यामध्ये पुन्हा ते बल्ल्या घेतल्या काही रोवण्यासाठी. तर ते सगळं डोंगराच्या पायथ्याशी आणून टाकलं रिक्षानी. कारण त्यावेळेस कसं होतं लॉकडाऊन आपलं की थोडी सूट होती की दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी 1-2 तास उघडायचं. त्या पिरियडमध्ये दुकानं उघडायची. त्यावेळेस ते नेऊन ठेवलेलं होतं. परंतु नेऊन ठेवल्यानंतर वरी डोंगरावरती चढायला रस्ता नव्हता, गाडी जात नव्हती, 2 व्हीलर जात नव्हती आणि रोजाने माणूस लावा तो म्हणायचा की हे काटेतारीचे ते टोचतं म्हणले आणि मग ते रक्त वगैरे निघतं म्हणले, त्याला कोणी आम्ही हात लावू देऊ शकत नाहीत, तुम्ही पैसे दिले तरी आम्ही नेणार नाहीत. मग 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, नेणार कोण, नेणं तर भाग आहे. मग शेवटी एक बोंद्री घेतली, खांद्यावर टाकली आणि मग मीच ते न्यायला सुरुवात केली. खूप टोचलं. मग मी काय करायचो, 4 पावलं चाललं की खाली टाकून द्यायचो, पुन्हा खांद्यावर घ्यायचो, पुन्हा टाकून घ्यायचो. असं बसत उठत पहिल्या दिवशी अख्ख्या दिवसभरात 1 बंडल वरी नेऊन ठेवलं मी फक्त. मग दुसऱ्या दिवशी खांदा दुखत होता, रक्त निघत होतं, परंतु इरस होती आणि हे आपल्याला करायचंच, हे ध्येय होतं. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरं बंडल नेऊन ठेवलं, तिसऱ्या दिवशी तिसरं. मग आता नेऊन ठेवल्यानंतर पुन्हा मी रोज 20 ते दरं खोदायचो लाकडं रवण्यासाठी, ते तार ओढण्यासाठी. मग ते एवढे झाल्याशिवाय खाली येतच नव्हतो. आणि ते खोदत असताना अशी घटना झाली की माझ्या वडिलांना अशक्तपणा आला, डिसेंट्री असेल किंवा कोरोनाचा पिरियड होता. आणि मी गेल्यानंतर वरी डोंगरावरती गेल्यानंतर ते वडिलांची हालत बेकार झाली. आमच्या आईवरी बोलवायला आली आणि म्हटले की तुझ्या वडिलांचं दुखतंय, तू दवाखान्यात घेऊन त्याला ॲडमिट कर. मी एवढा निष्ठूर झालेलो होतो त्या झाडाच्या प्रेमापोटी की मी म्हटलं की माझं काम संपल्याशिवाय मी खाली येणार नाही आणि मी काम संपल्यावरच घेऊन जाणार. मग ते आमची आई रडायला लागली की वा हे काय वेळा झाला आहे आता हे असं. तर मी असं ठरवलं होतं की वडील म्हणजे जाऊ कुणी हो, पण मी हे काम जे आहे तर ते मी सोडणार नाही. माझ्या कामात कुठलाही व्यत्यय आला तरी मी सोडणार नाही. कठीण प्रसंग होता तो आणि शेवटी सगळ्यांनी मला त्यावेळेस दूषणं दिली. परंतु मी माझं काम संपल्यानंतरच 6 वाजता खाली आलो डोंगराच्या पायथ्याशी आणि मग वडिलांना घेऊन रिक्षा करून मी ॲडमिट केलं. तो एक प्रसंग झाला. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस झाडं लावायला सुरुवात केली ती म्हणजे ते फेन्सिंग वगैरे लावून झाली सगळी, तर फेन्सिंग लावताना ती उडून अंगावरती यायची, हातावरती यायची, हातातून रक्त यायचं. पण ती 1.5 एकरला फेन्सिंग मी लावली सगळी. लावल्यानंतर मग वेगानं झाडं लावायला सुरुवात केली. म्हणजे त्या वर्षी संकट अशी आली की बूच नावाचं झाड असतं, ते उलट्या दांड्याचं, उंच जातं आणि त्याचा फार सुगंध असतो. तर ते सावंत सर मला म्हटले किंवा ती झाडं आपल्या बीड शहरामध्ये भरपूर होती म्हटले आणि ती इंग्रज काळामधली, निजाम काळातली होती, आपल्या पूर्ण नगर रोडला इकडं शहरामध्ये होती. आणि मलाही वाटलं की आपण शाळेत जाताना खूप सुगंध यायचा त्या झाडांचा, तर ती झाडं शोध म्हणेन ती लाव म्हणले. मग नर्सरीत चौकशी केली, ती झाडं नव्हती. मग मी आपलं शोधीत बसायचो की ह्याची रोपं कुठे मिळतील. परंतु मी शोधली, दूध डेअरीमध्ये खूप रोपं उगवलेली होती बार्शी नाक्यावर. म्हटलं आपल्याच गावच्या रस्त्यावर आहेत.
आणि त्या दिवशी सकाळी सकाळी पाऊस येत होता 7:30 वाजता आणि ती पावसामध्ये ती रोपं उपटली आणि म्हणलं आता पावसात लागतील चांगली 100 रोपं मी घेतली ती सोबत आणि गाडीवरती मागं बांधली 2 व्हीलरवरती आणि डोंगरावरती घेऊन गेलो. पण मला त्या दिवशी उदास वाटत होतं की काहीतरी आज जरा व्यवस्थित दिवस नाही आणि मी दुपार झाली असेल, झाडं लावलेली होती, जेवण केलेलं नव्हतं, काहीच नव्हतं. आणि ज्या प्रेरणा ज्या माणसाने दिली ती की मला ह्या क्षेत्रामध्ये काम कर, हे कर, तर त्या सावंत सरांनी विशेष म्हणजे की सायलेंट स्प्रिंग नावाचं एक अमेरिकेतलं पुस्तक होतं की जे पहिलं पर्यावरणावरती प्रसिद्ध झालं होतं. तर ते पुस्तक वाचण्याचा मला त्यावेळेस मला सल्ला दिला त्यांनी. तर ते मला इंग्रजी काय व्यवस्थित वाचता येत नव्हतं. ॲमेझॉनवरून त्यांनी मागविलं आणि ते रोज एक पान त्या पुस्तकाचं ट्रान्सलेट करायचे आणि मला वाचायला द्यायची. म्हणजे असं माझ्यामध्ये त्यांनी पर्यावरणाविषयक विचार रुजविला होता. आणि मला दुपारी बातमी मिळाली 2-2:30 वाजता, जेवण वगैरे केलेलं नव्हतं, किंवा सर गेले म्हणून. बरोबर का? तर मी म्हटलं किंवा आपले जरी किती श्रद्धा असली, प्रेरणा जरी असली, तर आलेला माणूस जाणारच आहे. निसर्गाचा, प्रकृतीचा नियम आहे. परंतु जाणाऱ्या माणसासाठी आपले काम, आपलं कार्य अपूर्ण नाही ठेवायचं, कारण आपल्याला पुढची पिढी जगवायची आणि त्यांच्यासाठी काम करायचं. तर मी म्हणजे डोळ्यातून रडत होतो आणि दुसऱ्या बाजूनं ते खड्डे खोदत होतो आणि ती एक रोप लावत होतो. म्हणजे द्विधावस्था अशी होती माझी, म्हणजे काय म्हणा त्याला, कर्म म्हणा किंवा धार्मिक कार्य म्हणा. कारण जर मी ते रोपं तिथं तसेच टाकून आलो असतो, बरोबर का, तर मला त्यांचा अंत्यविधी घडला असता. बरोबर. परंतु तिथं उरलेले 70-80 झाडं मेले असते. म्हणजे एक गेलेल्या जीवाच्या दर्शनासाठी मग 80 जीवांचा जीव गेला असता त्या रोपांचा. मग ती एक भावना मला निर्माण झाली की ते गेलेत, पण ह्या 80 जीवांचं काय, कारण दुसऱ्या दिवशी जगणार नाहीत ना, कारण ती उपटून आणलेली आहेत. बरोबर का? मग मी काय केलं की मी अंत्यविधीला नाही गेलो, आधी ती रोपं लावली सगळी आणि मग 7-7:30ला घरी आलो. आंघोळ केली, बोर झालेलो होतो आणि कुठंच गेलो नाही. आणि दुसऱ्या दिवशी मग नंतर त्यांच्या घरी भेटायला गेलो आणि भेटून गेल्यानंतर पुन्हा झाडं लावायला गेलो. मग अशा परिस्थितीमध्ये मी ती शिवराई एक एक झाड करून जगत होतो. परंतु पुन्हा संकट काय तिथं संपलेलं नव्हतं. दुसरं वर्ष सुरू झालेलं होतं. म्हणजे दुसरं वर्ष नाही, पहिलं वर्ष होतं. उन्हाळा लागलेला होता आणि पावसाळ्यामध्ये आपले झाडं जिवंत दिसत होती. फेब्रुवारी-मार्चमध्ये ते एक झाडांचं पानं गळायला सुरुवात झाली. कारण झाड काय करतं, त्याला पाणी कमी पडायला लागले की पानगळ करतं. तर मी म्हटलं की हिरवीगार झाडांची पानं कमी व्हायला लागलेत, आता ह्यांना पाण्याची गरज आहे. परंतु पाणी तर नव्हतं ना डोंगरावरती, कुठवलं पाणी. आणि मग ते डोंगरातली आर्द्रता, गवत सगळं वाळलं. मग पाणी तर देणं भाग होतं. मग आपण एवढ्या संकटातून लावलेली झाडं नाही जगली तर मग कसं करायचं. मग मी काय केलं की त्यावेळेस मग खालून पायथा सरासरी नाही म्हटलं तरी 200 मीटर 300 मीटर असेल पायथा त्या झाडापर्यंतचा. तर तिथून मग पायथ्याला माझं म्हणजे घरच होतं, आईवडील राहतात गावाकडे. मग तिथून 20 लिटरचं कॅन खांद्यावरती घ्यायचं, चढायचं, जायचं आणि मग गेल्यानंतर त्या झाडांना पाणी द्यायचो. पण पाणी दिल्यानंतर काय व्हायचं, त्या खडकामधून, त्या भेगातून ते पाणी टाकल्याबरोबर जायचं. मग तुम्ही 2 लिटर टाका, 5 लिटर टाका. मग म्हटलं की अरे आपण इतकं झाडाला पाणी देऊन उपयोग काय, कारण ते झाडांना त्याचं काही मिळतच नाही. मग दुसऱ्या दिवशी आयडिया सुचली की आपण बिस्लरीच्या बाटलीचा प्रयोग करू, ठिबक. मग मी धाब्यावरून ते एक पोतं भरून बिस्लरीच्या बाटल्या रोज न्यायला सुरुवात केली. मग गावातली लोक ते बिस्लरीच्या प्लास्टिकच्या बाटल्या जमा करताना म्हटल्यानंतर काही बाया बापडे म्हणायचे, आता हे पूर्ण पागल झालं आहे म्हणले, की जाते डोंगरावरती कोरोनापासून म्हटले, एकटं बसून थोडासा परिणाम झाला असेल, खड्डे खोदतं, झाडं लावते, ती शेळ्या खात्यात तरी लावते, आता तर म्हणले बिस्लऱ्या ते प्लास्टिकच्या बाटल्याच घेऊन आले. मी कोणाकडे लक्ष देत नव्हतो, मी माझ्या कामात व्यस्त होतो, कारण मी त्यांच्यासाठी जर वेळ दिला तर माझं काम त्या दिवशी पूर्ण होणार नाही. मग ते बाटल्याला मी सुईनं बोळ पाडलं आणि एका झाडाच्या बुडात ठेवल्या आणि मग ते 20 लिटरचं कॅन नेलेलं 20 झाडाला द्यायचं, पुन्हा खाली यायचं, पुन्हा पाणी न्यायचं. असे त्या वर्षी 150 झाडं मी जगवण्याचा प्रयत्न केला. 150 मधले 10-5 गेलेच तरी मी, पण दुसऱ्या वर्षीचा पावसाळा येईपर्यंत ती जगली. मग ती कमीत कमी त्यांनी जीव धरला, याच्यात मला आनंद होता. मग इकडून तिकडून त्यांनी जीव धरला, त्यांना पुन्हा नवीन पालवी फुटायला लागली की जी काटेतार होती त्यामधून लहान लहान करडं आतमध्ये शाळेची यायची, काही वन गाई उडी मारून आतमध्ये यायच्या.
आणि ती राहिलेल्या झाडांची पुन्हा नवीन पालवी फुटलेली खाऊन घ्यायच्या. तर म्हटलं की हे काय पूर्ण सोल्युशन नाही आहे झाडाचं संरक्षणाचं. आपण ह्याला फेन्सिंग केली पाहिजे परमनंट. मग आता एवढी मोठी फेन्सिंगला पुन्हा पैसे लागणार, कारण काटेतारीपेक्षा जास्त लागणार. तर मग मला वाटतं 23-25 हजार रुपये पुन्हा वर्गमित्रांनी कॉन्ट्रीब्युशन करून दिले. देवराय नावाचा ग्रुप म्हणला की तुम्ही फेन्सिंगसाठी जाळ्या कुठूनही जमा करा, परंतु त्यासाठी लागणारे जे पोल आहेत ते आम्ही देऊ. मग त्यांनी मला वाटतं 25-27 पोल दिले मला. बाकीचे लाकडी पोलवरती, लाकडी बल्ल्यावरती भागवलं काम. आणि मग नंतर मी आवाहन केलं की ज्याचा वाढदिवस असेल त्यांनी वाढदिवस साजरा करायला इथं या आणि मला एक ती ट्री गार्ड्सच्या किमतीमध्ये ते बंडल येतं, ते बंडल द्या. ते 50 फुटाचं असतं. मग ते असं काही वाढदिवसाचे बंडल केले. मग नंतर मी काय केलं की पुण्यतिथी आहे तुमच्या, त्यानिमित्त मला बंडल द्या, असे काही 4-5 जमा झाले. मग नंतर झाडांची बिशी नावाचा इथला ग्रुप आहे, त्यांनी म्हणले आम्ही तुम्हाला 4-2 बंडल देऊ. तुमच्या पाण्यासाठी तुम्ही म्हणले चर खोदा तिथं वरी डोंगरावरतीच, तुम्ही खालून पायथ्यावरून पाणी नका नेऊ म्हटले, ते फार तुम्हाला म्हणजे त्रास होतो आहे. तर तुम्ही तिथं चर खोदा, त्याच्यावरती कापड टाका आणि पावसाचं पाणी तिथं साठवा, आणि ते साठविलेलं पाणी तुम्हाला पुन्हा 1-2 महिने वापरता येईल. मग त्यांनी त्यासाठी सहकार्य केलं. आणि मग हे करत असताना प्रश्न आणखीन एक आहे की माझ्याकडे मोटरसायकल नव्हती, मी चालत जायचो इथून गावाकडे पहिले 1 वर्षभर. तर मग एक मित्र म्हटला की तुझे कष्ट काय मला पाहवत नाहीत, तुला झाडाला पाणी देण्यासाठी गाडी लागते, सामान नेण्यासाठी गाडी लागते, झाडांची रोपं नेण्यासाठी गाडी नेते, हे कुठवर वजं वाहणार तू एक काम कर म्हटले. किंवा माझ्याकडे एक जुनी 2 व्हीलर पडलेली आहे, जुनी, तुला देऊन टाकतो, तिला दुरुस्त कर. म्हणलं दुरुस्त करायला माझ्याकडे कुठं पैसे आहेत, ते फेन्सिंग करायला म्हणलं मी ते क्रॉप लोन घेतलं म्हणलं, त्याचंच मला अजून फेडणं झालं नाही ते बँकेचं. आणि काय झालं की ह्या झाडाच्या प्रेमामध्ये माझा व्यवसाय होता कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, ते पूर्ण बंद पडलं. हळूहळू कॉम्प्युटरचं मेंटेनन्स निघलं, ते दुरुस्त करायला पैसे नव्हते, म्हणजे व्यवसाय पूर्ण बंद होऊन गेला त्या कोरोनामध्ये. आणि नंतर हे चालू करायचं काही हे राहिलं नाही. आणि पुन्हा झाडामध्ये खर्च व्हायला लागला, रोज जाणं येणं. पुन्हा लोक बोलवायचे की आमच्याकडे लेक्चर द्यायला या, शाळेवरती या. मग ते एस टीला पैसे नसायचे, रिक्षाला पैसे नसायचे. पण कुणीतरी आपलं दिनेश लिंबेकरांसारखा माणूस होता की त्यांनी ते आमच्या झाडांच्या बाटलीचं बातमी छापली होती, त्यामुळं लोकांपर्यंत ती गेलं तर किंवा वृक्षप्रेमी आहे, मग कुणीतरी तिकिटाची सोय करायचं आमच्याकडे. मग असं खर्च चालत राहिला. म्हणजे मी काम करीत राहिलो, लोक सहकार्य करीत राहिले. नसेल त्यावेळेस आपलं पायपीट करायची, कोणाला तक्रार करायची नाही, जसं असेल तसं वेळ भागवीत आम्ही हे करत होतो. मग त्यांनी ती 2 व्हीलर दिली. मग आमची मैत्रीण होती, एक वर्गमैत्रीण संयोगिता गिराम, तिने ते दुरुस्त करायला पैसे पाठवून दिले, म्हणजे दुरुस्त करणं वापर म्हटले. असं 2 जणांनी ती गाडीची सोय केली. मग जाण्या येण्याची सोय झाली माझी. मग त्या झाडावरती मी एवढा व्यापून गेलो तिथून पुढं. मग ते फेन्सिंगचं बी हळूहळू 2 वर्षात पूर्ण कंपाऊंड होत आलं. आज 3.5 एकरला कंपाऊंड आहे, त्यामध्ये 2000 झाडं जगतायत, आज जगलेली आहेत, पूर्ण 4 वर्ष कंप्लीट होऊन गेलेली आहेत. आणि त्या झाडांची हाईट 6 फूट 7 फूट झालेली आहेत. आणि मग ही घटना होत असतानाच आणखीन एक झालं की आपल्याकडं सयाजी शिंदेंचं वृक्ष संमेलन झालं होतं. त्या वृक्ष संमेलनामध्ये आपल्या बीडला DFO होते अमोल सातपुते साहेब, त्यांचा आणि माझा संपर्क आला. आणि त्या संमेलनाच्या निमित्तानं त्यांनी एक असंच प्रबोधन शिबिर ठेवलं होतं त्यांच्या स्टाफसाठी. आणि आम्ही वृक्षप्रेमी आणि पक्षीप्रेमी असतील, ते वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं बोललेली होती लेक्चर देण्यासाठी तिथं, तुमचे अनुभव सांगा. आणि एक आम्हाला मदत म्हणून त्यांनी काय केलं की कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येकाला एक बंद पाकिट दिलं मानधन म्हणून. तर मला ते वाईट वाटलं पाकिट घेताना, कारण आपण सेवा म्हणून करतो आहे, तर हे पैशामध्ये मोजता येत नाही. आणि मग ते म्हटलं सर मला नको म्हटलं, हे मला झाडांनी इतकं शिकवलं आहे की त्यांचं ऋण फेडता येत नाही, कारण माझ्याकडे जे काय नॉलेज आज आलेले त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांच्यामुळं आलेले, तर मी त्याचे पैसे घेऊ शकत नाही. तर त्यावेळेस त्यांना ते खूप चांगलं वाटलं आणि म्हणले भविष्यात जर माझी काही गरज पडली तर मला येऊन भेट. मी काही गेलो नाही भेटायला, पण 1.5 महिना झाल्यानंतर त्यांनीच फोन केला आणि या म्हटले तुमचं काय चाललं आहे काय नाही सांग. आणि ते फेसबुकवरून त्याच्यावरून ते पाहत होते. मग ते हाताला आलेले फोड, अंगाचं निघलेलं रक्त, त्यांना खूप वाईट वाटलं ते फोटो वगैरे बघून. आणि मग म्हणले की तुमच्या गावाकडे मी काहीतरी करतो म्हणले, तर मग तुम्ही का सांगा म्हणले काहीतरी काय करायला अपेक्षित आहे. तर म्हणले आमच्याकडं म्हणजे आम्ही त्या क्षेत्रातच काम करतो आहे, झाडासाठी सामाजिकसाठी आम्ही करू शकतो म्हणले. तुम्ही एक झाड किती दिवस लावणार, तुम्हाला खर्च आहे पुन्हा त्यात
हे करायला, आमच्याकडे शासनामार्फत करता येईल. तर मी त्यांना सांगितलं किंवा तुम्ही सयाजी शिंदेंना जसं घनवन तयार करून दिलं ना तसं मला पण द्या. म्हणले ठीक आहे. म्हणले मग आपण काय करू, म्हणले त्यांचं 20 गुंठ्याचं आहे, म्हणले आपण एक खर्च करू म्हणले तुम्हाला. मी खुश झालो. दुसऱ्या दिवशी त्यांनी स्टाफची माणसं पाठवली आणि जा म्हणले डोंगर ह्यांचा फिरून या आणि पॉईंट गाठा. आणि सगळं दिवसभर डोंगर फिरल्यानंतर संध्याकाळी त्यांचा स्टाफ म्हटला की अशी एकही जागा नाही की जिथं झाडं लावता येतील. तिथं म्हणले आपल्याला गट पद्धतीनं म्हणजे विरळ झाडं लावणं सुद्धा शक्य नाही म्हणली. आणि तिथं घनवन काय करणार म्हणले, सगळा खडक आहे, मुरुम आहे आणि पाण्याची सोय नाही म्हणले, तिथं जवळ पाण्याचा स्तोत्र नाही, तिथं घनवन करणं शक्य नाही म्हणले. मग साहेब पण नाराज झाले, मी पण नाराज झालो. 2-3 दिवसानंतर पुन्हा त्यांना काय आठवण आली काय नाही, त्यांनी पुन्हा पाहणी करण्यासाठी माणसं पाठवली. नाही म्हणले आपल्याला 100% करायचं आहे म्हणले, तिथं काही असो आणि तिथं करायचं आहे. तर मग ते स्टाफ म्हणले कसं करावं म्हणले, तिथं म्हणजे मातीचा भाग नाही, खडक आहे, मोठमोठाल्या बाली येतात. मग शेवटी काय झालं, एक जागा आम्हाला पसंत पडली. म्हणले थोडंफार इथं म्हणजे डागडुजी करून सफाई करून करता येईल. तर मग म्हणले इथं करू. मग म्हणले आता तुम्हाला ग्रामपंचायतची म्हणले ना हरकत आणावं लागेल, कारण त्याशिवाय आम्हाला शासनाकडं हे करता येत नाही म्हणले. कागदपत्र आणा म्हणले तुम्ही तिथले. आता गावातलं राजकारण कसं असतं आम्ही कधी अनुभवलेलं नसतो. सरळ गेलो वगैरे सरपंचाला म्हटलं ते झाड लावायचे बाबा आपल्याला देणार ना हरकत. आता त्यांनी थोडंसं 2-4 दिवस टाळलं. मग नंतर गावातले जे सुशिक्षित पोर आहेत त्यांना म्हटलं बघा म्हणलं मी तिथं झाडं लावली, तर आता इथं लावले तर काय वाईट आहे का. आणि ते आजूबाजूला मंदिराचा एरिया आहे, जवळ खजाना विहीर आहे आणि खजाना विहिरीपासून ते लय झालं 200-300 मीटरवरतीच आहे म्हणलं. पर्यटन स्थळ होऊ शकतं, लोक शहरातली येऊन राहू शकतात. आणि असे नाहीतरी जवळ असल्यामुळं तिथला लोक डोंगर खोदायला लागलेत, आपण करू. तर मग ते म्हटले की ठीक आहे म्हणले तुला ना हरकत देऊन टाकू म्हणले. तिथले दिलं त्याने मला घरी आणून. तर तिथं ते काही झोपड्या होत्या तिथं अतिक्रमण केलेल्या, त्यांनी ते अतिक्रमण काढून टाकलं, सगळं केलं आणि मग तिथं झाडं लावायला सुरुवात केली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की संघर्ष खूप मोठा आहे. मग त्यांनी वन विभागाची पहिली टेलिफिल्म माझ्यावरती कास्ट केली तिथं झाडं लावताना घनवनाची. ते म्हणजे त्यांनी केली, मला पण माहीत पण नव्हतं, परंतु खरं क्रेडिट त्यांचं होतं. पण त्यांनी श्रेय माझ्या पदरात टाकलं ते, बरोबर का. तिथं हिरो मला केलं. तर त्यांच्यामुळं त्या सातपुते साहेबांमुळं तिथं 12,000 झाडं झाले, म्हणजे लागवड झाली बरं का. मग पाणी तिथं नाही आहे सोर्स, तिथं एक त्यांनी तलाव खोदला, पैसे कमी पडले शासनाचे. मग त्यांनी कर्मचाऱ्यांकडून कॉन्ट्रीब्युशन केलं आणि तिथं ते केलं. मग प्रश्न तिथं नाही संपला की साहेब असं व्हायला लागले. मग त्यांनी ते टँकर वगैरे सुरुवातीला लावले, पण टँकर किती पाठवणार त्यांच्या खिशातून वगैरे खर्च करून. मग काहीतरी परमनंट सोर्स पाहिजे स्वतः. आणि मग नंतर आम्ही तिथून एक विहीर खजाना विहिरीच्या अलीकडली ॲक्वायरी केली. त्या माणसाला एक ठरवलं की तुला महिन्याला टँकरचा आमचा एवढा खर्च होतो आहे, त्यांनीच सगळं कॉन्ट्रीब्युशन किती होतं आहे ते कॅल्क्युलेशन केलं. आणि त्या माणसाला सांगितलं की तुझ्या विहिरीचं पाणी आम्हाला उन्हाळ्यात देत जा बरं का. म्हणजे कदाचित त्यांना ते लक्षात आलं की मी किती दिवस या ठिकाणी राहील आणि मग मी जर उद्याच बदलून गेलो तर झाडं सुकतील हे. म्हणून त्यांनी ते पूर्ण नियोजन केलं. मला सांगितलं ते विहिरीत कुठल्या पाणी ती बघू म्हणले आणि त्याला ठरवून टाक. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं माहिती का, की ते जाड इंचीच्या पाईपलाईन वेगवेगळ्या ठिकाणून पार तुम्हाला सांगतो माजलगावपासून ते आष्टी पाटोद्यापासून त्या संकलित केल्या, कारण इथं तेवढ्या जाड मिळत नव्हत्या. सकाळी खोदायला सुरुवात केली आणि संध्याकाळी 5 वाजता डोंगरावरती पाणी त्यांनी नेलं एकाच दिवसात बरं का. आणि मग ती सोय केली आणि पुन्हा कॉन्ट्रीब्युशन केलं त्यांनी. आणि त्यांनी मला सांगितलं की पुढच्या 3 वर्षाचे पैसे मी ह्यांना देऊन टाकलेले. कोणाला, त्या पाण्यावाल्याला. आता काही तुम्हाला चिंता नाही, एकही झाड जळणार नाही, कारण मी उद्याच्याला माझी बदली झाली तर इथं कोण देणार आहे, आणि पुढचा अधिकारी येईल कसा येईल सांगता येत नाही, आणि तो तुम्हाला सहकार्य करील ह्याची काही गॅरंटी नाही, बरोबर आहे का नाही. आणि योगायोग तसाच झाला. त्यांनी सोय केली की दुसऱ्या महिन्यात त्यांची बदली झाली, बरोबर का. ती 12,000 झाडं त्यांच्यामुळं जगली. ते त्यांनी मला दिलेलं गिफ्ट आणि मग आमच्या गावासाठी केलेलं योगदान आहे ते. तर श्रोते हो, अभिमान सरांनी खरंच अभिमान वाटावा अशा सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आणि त्यानिमित्तानं आपणही यांच्याकडून प्रेरणा घेऊन निसर्गाचं देणं देण्यासाठी एक झाड तरी लावावं आणि निसर्गाची जी दुरावस्था दूर करण्यासाठी आपण एक झाड लावून आपल्या निसर्गाचं संवर्धन करावं. आणि त्यांनी आपल्या कार्यक्रमात येऊन एवढं छान मार्गदर्शन आणि आभार मानूयात. धन्यवाद. धन्यवाद सर.